नाशिकमध्ये गंगापूर धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग कमी, मुसळधार पावसामुळे वाढवला होता विसर्ग। 8 दिवसांनंतर अमरावती शहरासह ग्रामीण भागात पावसाची उघडीप। सतत पडलेल्या पावसामुळे जिल्ह्यात शेतीचं प्रचंड नुकसान, मात्र पावसामुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये पाणी साठा वाढला। बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात तिसऱ्यांदा अतिवृष्टी। एकाच दिवसात 78,000 हेक्टर क्षेत्रावरील पिकं नष्ट, नुकसानीचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता। बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीत 70% क्षेत्रावरील पिकांचं नुकसान। एकटे चिखली तालुक्यात 63,000 हेक्टर भागाला अतिवृष्टीचा फटका। लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात सोयाबीन पिकावर मोठ्या प्रमाणात किडीचा प्रादुर्भाव। फवारणी करूनही किडीचा प्रादुर्भाव आटोक्यात येत नसल्यानं शेतकरी अडचणीत। बीडच्या परळीत अतिवृष्टीमुळे कापूस पिकाचं मोठं नुकसान। नागपिंपरीतील शेतकरी देविदास मुंडे यांच्या कापसाच्या शेतीचं नुकसान। 2 एकरातील पीक पाण्यात।